नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण सुक्या माशाचे मस्त झणझणीत असे सुक्का बनवणार आहोत। तर पाहू शकता खूप छान अशी ही भाजी आपली तयार होणार आहे। अगदी मस्त आणि टेस्टी सुक्की भाजी ही आपण तयार करणार आहोत। तर या माशाची भाजी कशी बनवायची आणि ते मासे कशा पद्धतीने साफ करायचे आहेत तेही आपण पाहूया। तर आता पाहू शकता हे सुके मासे आपण घेतलेले आहेत। आता आपल्याला याचं जे डोकं आहे ते डोकं काढून टाकायचं आहे, जेणेकरून कचकच लागणार नाही। नाहीतर भाजी खात असताना जर हे डोकं काढलं नाही तर कचकच लागण्याची शक्यता असते, कारण त्यामध्ये डोळ्यांचा जे खरखरीतपणा असतो तर तो खरखरीतपणा जर डोकं काढलं नाही तर येऊ शकतो भाजीमध्ये, आणि मग भाजी म्हणजे अजिबात बरोबर होणार नाही। तर त्याऐवजी तुम्ही ही डोकी पहिल्या प्रथम काढून टाकायची आहेत व्यवस्थितपणे। पाहू शकता या पद्धतीने। आता तवा चांगला करून घ्यायचा आहे गरम, आणि या तव्यावरती ही मच्छी आपण साफ केल्यानंतर त्याची डोकी काढल्यानंतर संपूर्ण मच्छी ही आपण तव्यावरती चांगली शेकून घ्यायची आहे। अगदी त्याला थोडेसे काळे डाग पडेपर्यंत आपल्याला ही जे मासे आहेत सुके मासे ते आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। हे वाळवलेले मासे अगदी छान असे आपल्याला शेकून किंवा भाजून घेतलेत की मग आपण हे काढून घेऊयात। आता पहिल्या प्रथम आपण हेच छान असे भाजून घेऊयात तव्यावरती, सुकेच भाजायचे आहेत। आता मासे आपले चांगले भाजून झालेले आहेत। जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपण भाजून घ्यायचे आहेत, आणि गरम तव्यावरती पटकन भाजून होतात। पाहू शकता या पद्धतीने थोडेसे डागही पडलेले आहेत। आता जेव्हा मासे गरम आहेत तर तेव्हाच आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून माशांच्या मधील जी वरची घाण असते किंवा त्याच्यावरती बारीक बारीक अशा खवल्या असतात त्या खवल्या सुद्धा आपल्या व्यवस्थितपणे धुवून जातात आणि निघून जातात गरम असताना। जर थंड झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतलं तर जशा पद्धतीने गरम असताना साफ होतात मासे त्या पद्धतीने होणार नाही, त्याला खवल्या तशाच राहतील। तर पाहू शकता गरम गरम ज्यावेळी मासे काढले तेव्हाच मी याच्यामध्ये थंड पाणी ओतलेलं आहे, आणि छान असं आपल्याला हे जवळजवळ 5 वेळा तरी धुवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण त्याची वरची जी घाण आहे माशांची ती निघून जाते आणि व्यवस्थित स्वच्छ असे मासे आपल्याला भाजी बनवण्यासाठी सुकी भाजी बनवण्यासाठी मिळतील। तर पाहू शकता तुम्ही किती वेळा मी पाण्यातून काढलेलं आहे। सर्व वरचं म्हणजे जे खवल्या असतात छोट्या छोट्या तर त्या खवल्या आपोआप इझिली निघून येतात। फक्त आपल्याला एक 4 ते 5 वेळा पाण्यातून व्यवस्थित धुवून काढायचे आहे हे मासे।
आता पाहू शकता आपले मासे एकदम क्लीन झालेले आहेत आणि आता मी धुणं बंद केलेलं आहे, कारण आपले मासे अगदी स्वच्छ असे धुवून तयार झालेले आहेत. तर कांदे घेतलेले आहेत, एक 2 ते 3 कांदे घ्यायचे आहेत आणि छान असे मोठे मोठे लाल भडक टमाटे घ्यायचे आहेत 2 आणि कोथिंबीर ही घ्यायची आहे. अगदी कमी साहित्यामध्ये मस्त अशी झणझणीत अशी आपण ही सुकी भाजी बनवत आहोत सुक्या माशाची. तर आता पाहू शकता तेल घालायचं आहे, थोडंसं हात सोडून घालायचं तेल आणि त्याच्यामध्ये आपण हा कांदा ऍड करत आहोत. कांदा आणि कोथिंबीर सोबत मी ऍड करत आहे. तर कांदा आणि कोथिंबीर आपल्याला चांगली ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये सोबत मीठ सुद्धा घालायचं आहे, जेणेकरून कांदा मऊ पडेल आणि चांगला भाजला जाईल. तर पाहू शकता आता आपला कांद्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे, थोडा ब्राउनिश असा कलर आलेला आहे आणि मस्त असा कांदा आपला परतून तेलामध्ये झालेला आहे. तर मीठ घालत असताना मात्र हात सोडून अजिबात घालायचं नाही, कारण हे मासे सुके आहेत आणि सुकवण्यासाठी ऍक्च्युली त्याच्यामध्ये मीठ टाकतात आणि मीठ टाकूनच ते मासे सुकवलेले असतात आणि त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण हे माशामध्ये असतं, म्हणून मीठ थोडंसं टाकायचं, चवीनुसार थोडंसं टाकायचं आणि चव घेऊन मग वाटल्यास थोडंसं तुम्ही यामध्ये मीठ ऍड केलं तरीही चालेल. पण मीठ अजिबात पटकन असं जसं दुसऱ्या भाज्यांमध्ये टाकतो तसं टाकायचं नाहीये. चव घेऊन मगच आपल्याला मीठ टाकायचं आहे. अगोदर अत्यंत थोडंसं असं मीठ आपण यूज करत आहोत. तर आता आपण हे जे मासे आहेत सुके, तर ते मासे आपण कांद्यामध्ये घातलेले आहेत आणि आता छान असे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आता टमाटा अगोदर का घातला नव्हता, कारण टमाट्यामुळे पाणी येतं, तर तो माशामध्ये जो एक वशाळपणा असतो ना, तर तो निघून जातो तुम्ही कांद्यामध्ये जेव्हा परताल तेव्हा. आणि नंतर आपण टमाटे ऍड करत आहोत, जेणेकरून छान असं हे मासे वाफवले जातील. टमाट्यामुळे थोडंसं पाण्याचा अंश सुद्धा त्या टमाट्यामध्ये असतो, तर तो पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे मासे छान असे वाफवले जातील आणि मस्त अशी टेस्ट येईल. तर पाहू शकता आता आपण छान असे परतून घेतलेले आहेत हे मासे आणि मग आपण याच्यामध्ये लाल तिखट ऍड करत आहोत. तर चवीनुसार आपण तुमच्या तिखटाचे म्हणजे कसं तिखट आहे कमी जास्त, तर त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता आणि मग हे तिखट सुद्धा आपण छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपण पाणी ऍड करत आहोत. तर पाणी अर्धा ग्लास मी ऍड करत आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे हवी आहे, म्हणजे पातळ ग्रेव्ही हवी असेल किंवा दाटसर ग्रेव्ही हवी असेल, तर त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता, पाणी घालू शकता. आता पाहू शकता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि पाणी घातलेलं आहे आपण आणि आता आपण हे बंद करून ठेवूयात. मीडियम गॅस करायचा आहे. आता मी थोडीशी चव घेऊन बघते याच्यामध्ये मीठ परफेक्ट आहे का, आणि आता आपण बंद करून घेऊया. अगदी बरोबर असं मीठ आहे. आता एक 5 ते 10 मिनिटांमध्येच, 5 ते 10 म्हणजे 10 मिनिटं सुद्धा लागत नाहीत, लगेचच आपली ही मच्छी छान अशी बनून तयार होते. आणि पाहू शकता मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे आणि टेस्ट सुद्धा छान आलेली आहे. आणि थोड्याच वेळाने थोडासा थिकपणा सुद्धा येतो. जेव्हा थंड होते मच्छी तेव्हा थोडंसं पाणी राहू द्या वाटल्यास, खूप छान टेस्ट येते आणि खरंच अगदी झणझणीत आणि मस्त अशी चमचमीत ही आपली टेस्टी अशी सुक्या माशाची भाजी तयार झालेली आहे. आणि नक्की ट्राय करून पहा, खूपच छान आणि चविष्ट अशी भाजी आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मात्र शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही अजिबात विसरू नका. आणि खरंच खूप छान अशी टेस्टी अशी भाजी आपली तयार आहे. तर सर्व करूया आपल्या प्लेटमध्ये.
आता या भाजीबरोबर म्हणजे जी माशाची आपली सुकी भाजी आहे तर त्या भाजीसोबत भाकरी अतिशय टेस्टी अशी लागते आणि खूप छान अशी भाकरीसोबत एक माशाचं कॉम्बिनेशन या सुक्या माशाचं आहे. खरंच खूप छान लागतं. तुम्ही ट्राय करून बघा. भाकरीसोबत हा मासे म्हणजे या पद्धतीने बनवून खाऊन बघा आणि सोबत थोडासा कांदा आणि मस्त अशी टेस्टी अशी ही आपली डिश तयार आहे. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मनापासून आभार.